नमस्कार मंडळी. गणपतीत पुढे आल्यानंतर आम्ही आधी तर गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि शांत मंदिरामध्ये 1 ते 2 तास थांबलो. नंतर तिथं मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा बाहेर फिरायला निघालो. तिथं आजूबाजूचे परिसर पाहण्यासारखं होते, सर्व आम्ही बघितले. आरेवारी बीच किंवा इतर कोणते आहे ते सर्व मुलांना दाखवले. मुलांनी तिथं खूप एन्जॉय वगैरे केला आणि खूप शांत आणि समाधानसुद्धा वाटले त्यांना फिरून वगैरे. नंतर आम्ही निघालो कवी केशवसूत यांच्या मूळ जन्मस्थानी. त्यांचं मूळ गाव आहे हे माळगुंट येथे. पुस्तकांचं गाव म्हणून हे प्रसिद्ध आहे. मुलांना पण त्यांची माहिती यावी म्हणून आम्ही या ठिकाणी आवर्जून इथं आलो. मिस्टर माझे कवी, लेखक आणि पत्रकार असल्यामुळे त्यांना खूप त्यांची आवड आहे. त्यामुळे आम्ही इथं मुलांना आवर्जून घेऊन आलो, म्हणजे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती यावी. बरंचसं कविता कवी केशवसूतांच्या पुस्तकामध्ये मुलांना होत्या अभ्यासासाठी. हेच ते ठिकाण आहे. पुस्तकांचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे माळगुंट येथं. इथं खूप पाहण्यासारखं आहे. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि छान आहे. खूप मुलांना बरं वाटलं आणि समाधानसुद्धा येऊन इथं 1 ते 2 तास आम्ही या ठिकाणी थांबलो आहेत. मुलं इथून जाण्याचं नावसुद्धा घेत नव्हते. बघण्यासारखं ठिकाण होते आणि थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि थोडं शूट पण करावं म्हटलं, तुमच्यासोबत थोडंसं शेअर करता येऊ म्हणून या ठिकाणी थोडंसं शूट वगैरे घेतलं. आणि गप्पा करत करत कसा वेळ गेला आम्हाला हे कळालंच नाही. पुन्हा इथं माळगुंट इथंच एक बीच लागला, तिथं आम्ही फिरायला निघालो. तिथं जेवढे बीच आहे तेवढं फिरण्यासारखे कमीच आहे. तर हा होता तर माझा आजचा व्हिडिओ. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.